आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचं 3 आंदोलक नागपूरमध्ये 11 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। मात्र या उपोषणाकडे प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांचा आहे। या 3 आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी गोंड गोवारी जमात संघर्ष हक्क कृती समितीचे हजारो कार्यकर्ते संविधान चौकामध्ये जमा झाले। यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी। नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाजाचा आंदोलन सुरू आहे आणि 3 उपोषणकर्ते जे आहेत ते 26 जानेवारीपासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत। नागपूरच्या संविधान चौकावर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारनं प्रशासनानं अजूनपर्यंत लक्ष नाही दिला असा आरोप होतोय। दादा, काय नाव आहे तुमचा, कुठून आलात तुम्ही? माझं नाव किशोर चौधरी आहे। मी वर्धेवरून आलेलो आहे। किशोर भाऊ, तुमची मूळ मागणी, कारण न्यायालयीन लढा तुम्ही अनेक वर्षांपासून जिंकलेले आहात, तरीही अंमलबजावणी प्रशासनाकडून शासनाकडून होत नाहीये। अत्यंत साधी आणि सोपी मागणी आहे साहेब। आमची जो सुप्रीम कोर्टाने जे दिलेला आहे 18 डिसेंबरचा निर्णय, त्यामध्ये पॅरा नंबर 83 मध्ये आमची जी संस्कृती दर्शवल्या गेलेली आहे, जे वाघोबा नागोबा ढालपूजा ही आमची संस्कृती आहे। 85च्या जी आरमध्ये जो असंवैधानिक जी आर होता, त्यामध्ये जे संस्कृती दर्शवल्या गेली होती ती गंगा जमुना यमुना या पद्धतीची होती। ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं आणि आमच्या संस्कृती जे आहे दिल्या गेलेली जी संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालपूजा ही 85च्या जी आरमध्ये नमूद करावी, एवढीच साधी आणि सोपी मागणी आहे साहेब। यवतमाळचे जिल्हाधिकारी साहेब सुद्धा आमची दखल घेण्यासाठी आलेले नाही आहे। ज्या वेळेला काही विरोधी पक्षामधले काही नेता मंडळी आले त्यावेळेस आमचं मेडिकल चेकअप रेग्युलर होत आहे आणि उपोषण चालू झालं तेव्हापासून 4-5 दिवस तर आमचं मेडिकलसुद्धा चेकअप झालेलं नाही आहे। त्यामध्येच मध्यंतरी चंदनभाऊ कोरे आणि मी सचिन चचाने आमची दोघांचीही परिस्थिती खालावली होती। आम्हाला मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। एवढी परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आमची कुठली दखल नाही घेत आहे शासन। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।